गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आपण सोशल सायन्स SST याचे अध्यापन शास्त्रावर प्रश्न कसे बनतात हे आपण बघणार आहोत. कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अध्यापन शास्त्र काय हेच अजून समजत नाहीये. मग अध्यापन शास्त्रावर मग आता काही विद्यार्थ्यांनी काय केलं मागच्या वेळेस का फक्त कंटेंट वाचल्यानंतर पण 14 आणि 15 डिसेंबरचा पेपर काय होता, कंटेंटवर न देता अध्यापन शास्त्रावर पेपर करून दिला. म्हणजे सोशल सायन्स पण काय केलं, अध्यापन शास्त्रावर विचारलं आणि मॅथ आणि सायन्स पण काय केलं, अध्यापन शास्त्रावर विचारलं. मग याच्याने असा गोंधळ उडाला का विद्यार्थ्यांना काय झालं, उत्तरच देता आले नाही. आता अध्यापन शास्त्रावर प्रश्न कसे बनतात हे आपण बघूया. प्रश्न आलेला होता, ही माझीच प्रश्नपत्रिका आहे, तुम्हाला तिथे उत्तराचं तर ठीक आहे, पण सगळ्यात महत्वाचं प्रश्न कसे होते आणि उत्तर कशा प्रकारे द्यायचं हे मी तुम्हाला सांगतो. मानचित्र का सही इस्तेमाल निम्न में से किसके लिए हो सकता है. मानचित्र म्हणजे काय, नकाशा. मानचित्र म्हणजे काय, नकाशा. नकाशाचा उपयोग कशासाठी होईल असा तुम्हाला प्रश्न आलेला आहे. म्हणजे काय, इतिहासानुसार आलेला आहे, भूगोलानुसार. भूगोल असेल इतिहास असेल दोघांसाठी नकाशा महत्वाचा असतो. पहिला ऑप्शन काय दिलेलं बघा, इतिहास में घटनाओं को क्रमबद्ध करणे हेतू. म्हणजे काय, ऐतिहासिक घटना आपण क्रमाने लावण्यासाठी, म्हणजे उदाहरणार्थ 16व्या शतकात ही घटना झाली, 17व्या शतकात, 18व्या शतकात, यासाठी आपण मॅपचा वापर करतो का, मानचित्राचा वापर करतो का, तर अजिबात करत नाही. म्हणजे काय झालं, पहिलं ऑप्शन तुमचं बाहेर झालं. दुसरं ऑप्शन काय म्हटलंय, इतिहास में सबसे जरूरी घटनाओं को विस्तृत करने के लिए. म्हणजे काय, इतिहासामध्ये जी एखादी घटना आहे आणि त्या घटनेची माहिती आपल्याला जास्त प्रमाणात घ्यायची, त्यासाठी नकाशाचा उपयोग होतो का किंवा मानचित्राचा उपयोग केला जातो का, तर अजिबात केला जात नाही. म्हणजे दोन ऑप्शन बाहेर झाला. आता तुम्हाला कळायला लागला असेल अध्यापन शास्त्र काय असतं. तिसरं ऑप्शन काय असतं, अलग समय पर रहने वाले लोगों की जीवन की तर्क संगत तरीके से पढ़ने हेतु. आता इथे काय दिले बघा, अलग समय म्हणजे काय, वेगवेगळ्या वेळेनुसार जीवन में तर्कसंगत म्हणजे काय, वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये नांदणारे काय म्हटले इथे, विचार म्हटलेत, विचार. आता उदाहरणार्थ सिंधू संस्कृतीमध्ये जे विचार होते आणि दुसऱ्या संस्कृतीमधील जे विचार होते, या विचारांचा जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला नकाशा चालेल का, अजिबात नाही. त्या ठिकाणांचा अभ्यास करायचा असेल तर नकाशा फायदेशीर आहे. म्हणजे तिसरा ऑप्शन पण इथे येणार नाही. मग कशासाठी उपयुक्त होईल, तर ऑप्शन 4 बघा काय दिलेले, इतिहास में अलग अलग समय में रहने वाले लोगों के स्थान को चिन्हित करने हेतु. म्हणजे आता सिंधू संस्कृती कुठे आहे, हडप्पा, मोहनजोदडो, बरोबर आहे का नाही, कुठल्या राज्य कुठे होतं, या संबंधित त्याचं स्थान कुठे होतं, वाकाटक घराणे कुठे होतं, चालुक्य, चोल, पांड्या हे जे राज्य होते हे कुठे उदयास आले होते, यासाठी जर तुम्हाला त्या लोकांचं स्थान निश्चित करायचं असेल तर तुम्हाला मानचित्र का सही इस्तेमाल हो सकता है. म्हणजे कळालं तुम्हाला, स्पष्टीकरण जास्त आहे पण स्पष्टीकरणाच्या हेतूने तुम्हाला अध्यापन शास्त्र हे कळायला पाहिजे, म्हणून बॅच लावणी का महत्वाची असते हे तुम्हाला आता कळेल. पुढचा प्रश्न आपण बघूया. अध्यापन शास्त्रावर प्रश्न आले का मग काय होतं, मुलं गोंधळून जातात. प्रश्न दिलेला आहे. आता प्रश्न अवघड वाटतो पण एकदम सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा असतो. निम्नलिखित में से किन कारणों से नवपाषाण, काय म्हटलं, नवपाषाण युग पुरापाषाण युग में भिन्न आहे. म्हणजे काय, नवपाषाण युग आणि पुरापाषाण युग याच्यामध्ये काय भिन्नता आढळते या संदर्भात तुम्हाला विचारलेले. आता हे खाली जे ऑप्शन मध्ये ऑप्शन असतात ना, त्यामुळे प्रश्न सोडवणं एकदम सोपं जातं. कसं सोपं जातं हे आपण बघूया. पहिला ऑप्शन काय दिलेले, ओलकी और मुसल का प्रयोग अनाज पीसने के लिए किया जाता है. म्हणजे आपण बघा, आपण आपल्याकडे काय म्हणतो, एक खलबत्ता म्हणतो बघा, तशाच प्रकारे काय होतं, जे अनाज होतं म्हणजे धान्य पीसण्यासाठी, आता आपल्याकडे चक्की आहे तर ते धान्य बारीक करण्यासाठी, त्याचं पीठ बनवण्यासाठी प्रयोग केला जात होता. कुठे प्रयोग कुठे केला जाईल, नवपाषाणमध्ये. पुरापाषाणमध्ये काय, फक्त दगडांचा वापर माणसाने शोध लावला गेलेला होता. पण इथे काय झालेलं आहे, इथे ते वापर कसा करावा आणि कोणत्या गोष्टी करायचा हे त्याला नवपाषाणामध्ये कळलेलं आहे. म्हणजे पहिलं तर ऑप्शन आपल्याला काय सांगितलं, भिन्न आहे. कशामध्ये भिन्न आहे हे तुम्हाला सांगायचंय.
बर्तनों का प्रयोग खाना बनाने के लिए किया जाता था. आता जर ते बर्तन म्हणजे जे जेवण्यासाठी जे वापरताय, मग जेवण्यासाठी वापरताय तर तो काय नवपाषाणमध्ये झालं ना, कारण काय झालं नवपाषाणमध्ये माणसाला वापर करायला लागले. म्हणजे हे ऑप्शन पण काय बेस्ट आहे. तिसरा ऑप्शन काय म्हणते बघा, विभिन्न प्रकार चीजों से कपडे बुने जाते. आता तुम्हाला माणसाची डेव्हलपमेंट कशी झाली, जर ज्या वेळा समजा त्या माणसाला कपडे बनवता येत आहे बुनते, तर त्याचे तो पुरा पाषाणमध्ये असेल का? अजिबात नाही, तो नवपाषाणमध्ये आहे ना. म्हणजे 3 ऑप्शन काय सांगताय, नवपाषाणचे उदाहरण सांगताय. आणि चौथा ऑप्शन काय म्हटलं बघा, पत्थर के औजारों का प्रयोग आरंभ हुआ. मग आता मला सांगा, इथे जर चौथ्या ऑप्शन मध्ये आताशी जर मानवाने जे दगड आहे दगडांचा वापर चालू केलाय म्हणजे काय झालं, पुरा पाषाण याच्यामध्ये आणि नवपाषाण पासून भिन्न आहे का नाही. नवपाषाण जर म्हटलं तर या 3 गोष्टी येतील नवपाषाणामध्ये, कारण मानवाने नवपाषाणामध्ये या कला शिकून घेतल्या होत्या. दगडांचा वापर कशा प्रकारे केला जातो, कुठे केला जातो. पण चौथ्या ऑप्शन मध्ये काय दिलेले, आताशी त्याने सुरुवात केली कुठला दगड वापरायला, म्हणजे काय दगड घडवत असेल किंवा हे असेल. मग आरंभ आहे का, अजिबात नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, हे चौथं ऑप्शन आपलं येणार नाही. म्हणजे चौथं इथे आहे, हे बाहेर झालं. आता इथे काय आपण म्हणतो, पण आपल्याला 3 ऑप्शन बरोबर मिळाले, एक म्हणजे 3 कुठे ऑप्शन 2 मध्ये दिलेले बघा. म्हणून काय झालं, नवपाषाण आणि पुरा पाषाण याच्यामध्ये भिन्न काय, तर नवपाषाणमध्ये काय झालं, म्हणजे जे पीठ आपण दळण्यासाठी ज्या प्रकारात चक्कीचा वापर करतो तेव्हा दगडांचा वापर केला जात होता पिसणे केले. हे पण नवपाषाणचं उदाहरण आहे. बर्तनों का प्रयोग खाने के लिए म्हणजे काय, दगडांचा उपयोग जे पुरा पाषाणमध्ये त्या कला डेव्हलप नव्हत्या त्या नवपाषाणमध्ये झालेल्या होत्या. हे एक आहे. आणि विभिन्न प्रकारे चीजो कपडे म्हणजे कपडे पण कसे बनवले जातील हे पण नवपाषाणचं उदाहरण आहे. पण हे काय, पत्थरों से औजारों का प्रारंभ होय म्हणजे सुरुवात जर असेल ते पुरा पाषाणमध्ये आहे. म्हणजे हे त्याच्यामधून भिन्न दिलेलं होतं. आता हा प्रश्न एक शेवटचाच प्रश्न आहे, कारण मी प्रश्न फक्त 3च प्रश्न घेतले, पण फक्त विद्यार्थ्यांना हे समजायला पाहिजे का महत्वाचं काय. आता बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मोबाईल नंबर मिळून जाईल. या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करा, तुम्ही बॅच जॉईन करा. कारण बॅच जॉईन केल्याशिवाय तुम्हाला अध्यापन शास्त्र मिळत नाही. अध्यापन शास्त्र हे कुठून येणार, ज्या वेळा तुम्ही बॅच जॉईन करणार, टॉपिक बघणार, टॉपिक नुसार समजून घेणार, त्यावेळा नुसतं वाचलं म्हणून अध्यापन शास्त्र कळत नाही. आता प्रश्न अभिकथन आणि कारकवर प्रश्न आलेले होते. 5 एक प्रश्न बघितले का अभिकथन आणि कारकवर होते. राजा राममोहन राय ने कलकत्ता में ब्रह्मो समाज के नाम से एक सुधारवादी संघटन बनाया. बघा, म्हणजे हे तर तुम्हाला बरोबर दिलेलं आहे का. राजा राममोहन राय यांनी काय ब्रह्म समाजाची एक संस्था स्थापन केली आणि याच्यामध्ये सतीबंदी असेल, महिलांवर जे अन्याय होत आहे बा या संबंधी काय केलं, यासाठी ती संघटना स्थापन केली. बरोबर आहे का नाही. आर काय म्हणतोय बघा, कथन काय म्हणतोय, कथन अभिकथन. वो मानते थे कि समाज में परिवर्तन लाना और अन्यायपूर्ण और तरीकों से छुटकारा पाना जरुरी है. म्हणजे काय, राजा राममोहन राय यांनी संस्था का स्थापन केली, म्हणजे ब्रह्म समाजाची संस्था का स्थापन झाली होती, तर समाजामध्ये ज्या अन्यायकारी ज्या प्रथा चालू आहेत, ज्या रूढी चालू आहेत, त्या रूढी काय झाल्या पाहिजे, बंद झाल्या पाहिजे. यासाठी काय केली, सतीची प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं, ब्रह्म समाजाची स्थापना केली. पहिलं तर बरोबर. आणि दुसरं पण काय म्हणतोय, काय कशासाठी स्थापन केलं, समाज में परिवर्तन लाना आहे. कशासाठी, समाजामध्ये परिवर्तन का, समाजाला त्यांनी सांगितलं जे पूर्वी चालू आहे तेच चालू द्या, अजिबात नाही. तर समाजामध्ये काय आणायचं होतं, त्यांना परिवर्तन आणायचं होतं. आणि अन्यायपूर्ण तौर तरीके म्हणजे ज्या गोष्टीमधून, ज्या रूढीवादामधून मनुष्य असेल, प्राणी असेल, यांच्यावर अन्याय होतोय किंवा महिलेवर अन्याय होतोय, तर हे काय करायचं, यांचे छुटकारा पाहणं आहे. छुटकारा पाहणं म्हणजे काय, त्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे. यासाठी काय केलं होतं, त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली होती. म्हणजे मग मला सांगा, हे पण त्या संबंधीच बोलतंय आणि हे पण दोघं एकाच टॉपिकवर बोलताय ना. कारण ब्राह्मो समाज का सुधारणावादी संघटन का स्थापन झालं, त्यांना त्याच छुटकारा पाहायचा होता, म्हणजे ज्या रूढीवादी आहे. म्हणजे दोघं एकाच याच्यावर बोलत असताल मग काय होतं, ते एकमेकाची व्याख्या स्पष्टपणे करतात. म्हणून याचं उत्तर काय म्हटलं जातं, ए और आर दोनों सही है, ये की आर सही व्याख्या करता है. बघा, म्हणजे आता कळालं तुम्हाला,
अध्यापन शास्त्र काय आहे याच्यानुसार पेपर म्हणून फसले. मागच्या 14 आणि 15 डिसेंबरचा नापास व्हायचं प्रमाण याच्यामुळे झाले का अध्यापन शास्त्रच कळत नाही काहींना. फक्त टॉपिक इथे आता पाठांतर चालतंय का इथे, पाठांतराला अजिबात किंमत नाही. त्यामुळे बॅच जॉईन करा. कमेंट बॉक्स मध्ये मोबाईल नंबर आहे, लाईक करा आणि व्हिडिओ मध्ये तुमच्या प्रतिक्रिया काय या नक्की द्या कमेंट बॉक्स मध्ये आणि लाईक प्रत्येकाने करा.